सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या आराम बसवर रात्री 12च्या दरम्यान किणी गावच्या हद्दीत अनोळखी 7 ते 8 इसमांनी चाकूचा धाक दाखवत सुमारे 1,22,00,000 रुपयांचा धाडसी दरोडा टाकला। कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी एक खासगी कंपनीची आराम बस क्रमांक MH09GJ7272 ही रात्री 11च्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली। तावडे हॉटेल या ठिकाणी 3 अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या। ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या किणी गावच्या हद्दीत भूताचा माळ परिसरात आली असता बसमधल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याकडेला थांबवली। बसच्या पाठीमागून येणाऱ्या अनोळखी 4 ते 5 व्यक्तींनी बसच्या पाठीमागून 4 अनोळखी व्यक्ती बसचा पाठलाग करत येत होते। त्यांनी थांबलेल्या बसमध्ये घुसून बसमधील सुतळी बारदांमधील 34 किलो वजनाची चांदी, प्लॅस्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेतला आणि पसार झाले। पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारू अशी धमकी दिल्यानं बस पुढे निघून गेली आणि चालकानं सांगली जिल्ह्यातल्या कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातल्या 112 क्रमांकावर फोन केला। सांगली पोलिसांनी धाव घेतली। सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली। आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना केल्या। बस चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आले।